तर नमस्कार, मुंबईच्या खानावळीत स्वागत आहे. हे बघा, वड्या कशा झाल्यात, एक नंबर झाल्यात. तर तुम्ही अशा पण गरम गरम तुपात खाऊ शकता किंवा तळू पण शकता. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे गावरान पानांच्या गावाकडच्या कशा आईने आमच्या वड्या बनवल्यात ना, ते तुम्हाला समजेल. तर कसं आहे, हा मी व्हिडिओ गावाकडं बनवलेला आहे. हे बघा, ही घरची पानं आहेत बरं का, घरी लावलेली आमच्या आईने. तर ही उन्हाळी पानं आहेत, ही आपल्या पाण्यावर येतात. पावसाळी वेगळी असतात, ती पण तुम्हाला जर माझ्याकडं आम्ही कधी गेलो ना पावसाळ्यात तर तो पण मी व्हिडिओ टाकेन. हे डाळ आहे, म्हणजे हरभरे घरचे पिकवलेले. तर त्याची डाळ आईने केली, हरभरे भिजवून, आणि ती डाळ दळून आणलेली आहे. आमच्या घरी गिरण आहे, पण घरी चालू करत नाही, भीती वाटते सगळ्यांना, म्हणून त्यांनी विकत दळून आणली. तर हे बघा, आई कशा छान पद्धतीने आहे ना वड्या बनवते. आई आपली एकदम सुगरण आहे बरं का. आणि आपण जर गेलं ना, म्हणलं ना आई हे बनवते लगेच बनवते. हे बघा, हे पीठ घेतले, त्याच्यात आपल्याकडे हिरव्या मिरच्या नव्हत्या ना, म्हणून लाल मिरची आणि लसणाची चटणी आणि करून घेतली. पानं बघा किती फ्रेश ताजी ताजी दिसतात का नाही. ताजी पानं आहेत, फ्रेश एक नंबर आहेत, आणि टेस्टी पण खूप छान लागतात. आणि पटकन शिजतात आणि घशाला खवखवत नाहीत. ह्याच्यात आम्ही काही जास्त सामग्री, काय चिंच गूळ असं काय टाकणार नाही. फक्त हिरवी मिरची नाही म्हणून लाल मिरची टाकली. आईच्या आमच्या घरात वाळवलेल्या लाल मिरच्या असतात, त्या आम्ही पाट्यावर वाटून, आणि लसूण आणि जिरं टाकले. आई कांदा म्हणत होती, म्हणलं नको टाकू, पोरं खात नाहीत म्हणून. नाही बघा, ही लाल मिरची आहे, पिसली ती आम्ही पाट्यावर, आणि हे असं करून घेतलं आहे. आणि पान आईने स्वच्छ धुवून घेतली. आईच्या वड्या चालू करायच्या आहेत. हे आपलं सूप आहे, जे बांबूपासून वळवलेलं असतं ते, आणि ते शेणाने सारवलेलं आहे. असं म्हणू नका की असं पहिली लोक सगळं जमिनीवरच करायची. तर अशी कुणी कमेंट करू नका की हां ते शेणाने सारवलेलं सूप आहे असं तसं, असं कुणी काय कमेंट करू नका. तर बघा, आपल्या आईच्या वड्या चालू आहेत. आणि ह्या वड्या आम्ही कशा उकडवणार आहे माहिती का. तर खाली ओलं गवत किंवा आपला पेंडा असतो ना भाताचा, ते टाकणार आहे. त्याच्यावर काड्या ठेवणार आहे, आणि त्याच्यावर असं अंथरूण करणार आहे. हे बघा किती छान पद्धतीने आई वड्या बनवती, छान मस्त, म्हणजे खूप छान आमच्या आई वड्या बनवती. याच्या आधीचा मी तुम्हाला व्हिडिओ मटणाचा टाकलेला आहे, आमच्या याने गावरान कोंबड्याचं मटण. तर तुम्ही आहे ना तो पण व्हिडिओ बघा, की खूप छान आईने बनवलेलं आहे ते सुद्धा मटण. तर आपले जर व्हिडिओ आवडत असतील ना, तर नक्कीच आपल्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करून घ्या बरं का. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील. हे बघा, आपल्या आईच्या वड्या निम्म्या तयार झालेल्या आहेत, आणि त्या आपण उकडवून घेतल्या ना की तुम्हाला दाखवणारच आहे. कारण जास्त वड्या बनवल्या आम्ही, जरा जास्त माणसं होतो ना त्याच्यामुळं. आणि आईचं करावं तेवढं कौतुक कमीच असतं. आणि ही एक आईची आठवण म्हणून मी व्हिडिओ बनवला होता. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.